आणि सेकंड रिझन असं की देवाच्या दोन सेवा असतात, रंगभोग आणि अंगभोग. अंगभोग म्हणजे काय, देवाची पूजा अर्चा अभिषेक वगैरे व्हायचा, आणि रंगभोग म्हणजे देवाच्या समोर नृत्य गायन वादन कीर्तनाची सेवा असायची. आता ह्या गोल दगडाला रंगशिळा म्हणतात. रंगशिळा म्हणजे रंगमंच, स्टेज आतमध्ये पण आहे. तिथे दिवसा परफॉर्मन्स व्हायचे आणि इथे पौर्णिमेच्या रात्री व्हायचे. तर पौर्णिमेच्या रात्री का, कारण चंद्राचा प्रकाश ह्या गवाक्षामधून म्हणजे या खिडकीमधून त्या नर्तकीवरती पडायचा, जसं स्टेजवरती स्पॉटलाईट पडतं आणि ती त्या प्रकाशामध्ये नृत्य करायची. आज ही वर्षातून एकदा त्रिपुरारी पौर्णिमेला, आत्ता झालेली पौर्णिमा, 10-15 दिवस झाली पौर्णिमा झाली, कार्तिक पौर्णिमा पण म्हणतात. त्या दिवशी रात्री 12च्या दरम्यान चंद्र बरोबर मध्यभागी येतो, रात्री 12च्या दरम्यान, आणि त्याची किरणं या गोलावरती पडतात. मी तुम्हाला फोटो दाखवतो त्याचे. बरोबर त्याच असा दीपोत्सव असतो. हॉल्ट करायचं. तिचं घर आहे ग, ह्या मंदिरच्या पाठीमागे वैशालीचं घर आहे, ती राहते. आता चंद्र येतो म्हणजे सूर्य पण यायलाच पाहिजे. तो 0 शॅडोडेला येतो पुढच्या वर्षी परवाच्या पौर्णिमेला 5 किंवा 6 मेला बरोबर इथं मध्ये सूर्य येतो 12च्या दरम्यान दुपारी, आणि त्याची किरणं या गोलावरतीच असतात. म्हणजे या गोलावरती होऊन आणि कडेला सगळीकडे सावली असतात. त्या गोलावरतीच होऊन आणि कडेला सगळीकडे सावली. तेवढाच बरोबर ते सूर्य आल्यावर मगाशी दाखवतो चंद्राचं आणि आता सूर्य. आणि त्याच दिवशी म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5, 6 आणि 7 मेला इकडे किरणोत्सव पण होतो. नगारखाना आहे, त्याच्यावरून सूर्याची किरण डायरेक्ट पिंडीवरती जातात. डिस्टन्स किती बघा तरी किरण जातात. मावळत्या सूर्याचं इथं उगवत्या सूर्याचं ते वरून येते, नगारखान्यावरून येते. त्याला डायरेक्ट पडत नाही, ते तयार केलेलं आहे, काच वगैरे लावून ते पडतात. आंबाबाईला हे होतं तसं. आंबाबाईला ते फक्त संध्याकाळी होतं, कारण ते मध्ये पश्चिम बाजूला आहे, हे पूर्वाभिमुख सकाळी होतं. कसं आधीच्या लोकांनी काय ही मंदिराची एक बेसिक माहिती होती आणि बाकीची माहिती असते. या मंदिरामध्ये तुम्हाला रामायण पाहायला भेटतं, महाभारत आहे, पंचतंत्राच्या गोष्टी, मगर माकडाच्या गोष्टी पण आहेत. परत हाय हिल्स, जे प्लॅटफॉर्म हिलचे सँडल आपण आता वापरतो ते पूर्वी पण होते, ते पण दिसतील. त्यानंतर शॉर्ट्स घातलेल्या लेडीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आयब्रो जिथे पाहायला भेटतील. सगळ्या मूर्ती इथे कोरलेल्या आहेत. म्हणजे जे झालंय आणि आता चालू आहे, जे होणार आहे ते सगळ्या मंदिरामध्ये पाहायला भेटतं. किमान 2 ते 3 तास मंदिर पूर्ण पाहायला लागतं. ही बेसिक माहिती होती. छान छान. मागच्या वेळेला बहुतेक आम्हाला आम्ही घरातलेलो तेव्हा तुझ्या बहुतेक मिस्टर तेव्हा आम्हाला माहिती दिली. ते नाही सांगत नाही, दुसरे कोणतरी होतं त्यांनी सांगितलेलं सांगत नाही. मावशी त्यांना अष्टदिग्पाल म्हणतात. आता एकूण 12 मूर्ती आहेत तिथं, 3 पडल्यात, त्यापैकी 8 अष्टदिग्पाल. अष्टदिग्पाल म्हणजे काय, 8 दिशा असतात, 4 मुख्य आणि 4 उप. त्याचे ते रक्षक असतात. जे वास्तुशास्त्र म्हणतो ते यांच्यावरती डिपेंड असतं. मग त्या दिशेला ते देव असतात. म्हणजे दक्षिणेला ते यम असतो, इथे मोरावरती कार्तिक स्वामी आहे, निवृत्तीचा निवृत्ती असतो, इथे मनुष्यावरती आहे. त्यानंतर एक पश्चिमेला मगरीवरती वरून असतो, त्याला पाण्याचं ते म्हणतात. ते ऍडिशनल होतं, तो बघणं झाला. परत ही वायुव्याला वायू असतो हरणावरती. त्यानंतर उत्तर दिशा, उत्तरेला कुबेर असतो घोड्यावरती. त्यानंतर इथे विष्णू आहेत मानवी घोड्यावरती. परत ईशान्य दिशा ही ईश्वराची म्हणजे शिवाची असते, ते नंदीवरती शिव आहे. इकडे ब्रह्म